योद्धा न्यूज मराठी। विनेकरी, टाळकरी आणि अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने रंगले तुकोबांच्या पालखीचे भव्य रिंगण। योद्धा न्यूज मराठीवर पहा विशेष ग्राउंड रिपोर्ट। इंदापूर ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषाने आणि टाळ मृदंगाच्या अखंड गजराने अवघी रिंगणभूमी दुमदुमून गेली। आषाढी वारी सोहळ्यातील अत्यंत महत्त्वाचा, अलौकिक आणि लाखो वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा भव्य रिंगण सोहळा आज अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील या अद्भुत क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी लाखो वैष्णवांचा मेळा रिंगण मैदानावर अवतरला होता। रंगावलीने सजली रिंगणभूमी आणि पूर्वतयारीचा उत्साह। रिंगण सोहळ्याची पूर्वतयारी सकाळपासूनच सुरू झाली होती। संपूर्ण रिंगण मार्गावर काढण्यात आलेली आकर्षक आणि नयनरम्य रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती। या पारंपरिक सजावटीमुळे संपूर्ण परिसराला एका पवित्र उत्सवाचे स्वरूप आले होते। रिंगण सोहळ्याच्या या भव्य नियोजनाबाबत आणि वारीच्या परंपरेविषयी योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधींनी थेट जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज यांच्याशी खास बातचीत केली। यावेळी त्यांनी रिंगण सोहळ्याचा इतिहास आणि वारीचे महत्त्व विशद केले। विनेकरी, टाळकरी आणि पखवाज वादकांचा भक्तिमय जल्लोष सोहळा सुरू होताच हातामध्ये वीणा घेतलेले विणेकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या माऊली आणि टाळ मृदंगाच्या तालावर तल्लीन झालेले टाळकरी व पखवाज वादक यांनी मैदानाला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली। दिंडीकऱ्यांच्या शिस्तबद्धतेमुळे आणि वारकऱ्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण रिंगण सोहळा भक्तीच्या रसात न्हाऊन निघाला होता। पोलिसांचे चोख नियोजन आणि शिस्त, लाखो भाविकांची गर्दी असतानाही कोणताही गोंधळ उडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलीस कर्मचारी आणि सेवाभावी संस्थांच्या स्वयंसेवकांनी अत्यंत संयमाने आणि शिस्तीने संपूर्ण रिंगण मार्ग मोकळा ठेवून हा सोहळा शांततेत पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले। अश्वांची नेत्रदीपक दौड आणि सोहळ्याची सांगता या संपूर्ण सोहळ्याचा मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे अश्वमेघ्याचे रिंगण। माऊलींच्या अश्वाने जेव्हा रिंगण मैदानावर धाव घेतली तेव्हा उपस्थित लाखो वारकऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले। अश्वाच्या टापांची धूळ आपल्या कपाळी लावण्यासाठी भाविकांची एकच लगबग उडाली होती। अश्वाच्या नेत्रदीपक प्रदक्षिणेनंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे हे मुख्य रिंगण अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाले। भक्ती, शक्ती आणि शिस्तीचा हा त्रिवेणी संगम अनुभवण्यासाठी योद्धा न्यूज मराठीचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट नक्की पूर्ण पहा। सर्व पोलीस बांधव कर्मचाऱ्यांचं रिंगण धावताना पाहायला मिळते। खरोखरच ड्युटीमध्ये प्रत्येक पळत असतो, परंतु आता रिंगणामध्ये पळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरे आपण सगळे या ठिकाणी पोलीस बांधव धावत आहेत, पळत आहेत, दोन जोरात पळत आहेत। हा एक आनंद वेगळा त्यांना पाहायला मिळतोय। खरं तर हा आनंद उत्सव या ठिकाणी पाहताना एक वेगळा आनंद त्यांच्यामध्ये संचारताना पाहतोय। खरोखरच ड्युटीमध्ये ट्रेनिंगमध्ये पळलं जातं, परंतु हा या ठिकाणी हे
पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पळत धावत हे रिंगण पूर्ण केले. पोलीस बांधवांच्या माध्यमातून हे रिंगण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर या ठिकाणी पोलीस बांधव देखील धावताना पाहायला मिळत आहेत. हे रिंगण एक वेगळा आगळा उत्साह या निमित्ताने निर्माण करत आहे. तरुण युवक सगळे युवती देखील धावताना पाहायला मिळतात. खरं तर या रिंगणामध्ये महिला पोलीस असतील, पुरुष पोलीस असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी आपण पाहतोय. खरोखर एक उत्साह वेगळा असतोय. ह्या माऊली देखील कपाळाला गंध लावून या ठिकाणी धावत आहेत. खरोखर या ठिकाणी सगळे पोलीस बांधव जोरात पळत आहे. जोरात या ठिकाणी हा अश्व रिंगण काम करतायत. गर्दी खूप आहे या ठिकाणी. अश्व आलेला आहे पुन्हा एकदा. तुकाराम या बात आहे. खऱ्या अर्थानं आनंद पाहावा तर या पोलीस बांधवांसारखा आयुष्यातून एकदा वारी करा. वारीचा आनंद काय असतो तो पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं माझं वय किती हो, मी किती वयाचा असो, परंतु मी वारीत सहभागी होणार, वारीत आनंद घेणार. हा सोहळा या ठिकाणी पाहतोय. ही पारंपरिक वाद्य आणि या वाद्याच्या गजरामध्ये संबळ वाद्य चालू आहे. संबळ वाद्याच्या माध्यमातून या ठिकाणी हा आनंद उत्सव संपन्न केला जातोय. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. खऱ्या अर्थानं पोलीस बांधवांबरोबर आमच्या माता भगिनी आहेत, महिला भगिनी देखील सहभागी आहेत. इथे पोलीस प्रशासनातल्या सगळ्या भगिनी वर्ग आहे. खरं तर हा एक आनंद वेगळा आहे. कुठल्याही प्रकारचा ऊन वारा पाऊस हा सगळा नाहीसा करून प्रचंड असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय. तुळशीत वृंदावन माऊली आतमध्ये आलेला आहे. हा सोहळा अप्रतिम सोहळा आपण अनुभवतोय. खऱ्या अर्थानं याची देही याची डोळा पाहिला आनंदाचा सोहळा. खऱ्या अर्थानं या महिला भगिनी आपण पाहतोय. एक कलर साड्या घातलेल्या महिला आहेत. त्या ठिकाणी भक्ती सेवा करा. भारतामध्ये पंढरपूर करायचं आहे वो करा. हे भक्ती सेवा करा, हे भक्ती सेवा करा, भक्ती सेवा करा. महाराष्ट्रात पंढरपूर, महाराष्ट्र देऊ पंढरी करूया वारी, हे देऊ पंढरी करूया वारी. काळा मृदुंग वृंदावा जातो. भक्ती सेवा करा, करायचं आहे वो करा. महाराष्ट्रात पंढरपूर, कशाला दिल्ली हे राजस्थान, कशाला आमदार, कशाला कशाला काशी, कशाला गुजरात, कशाला जायचं दूर, हे कशाला जायचं दूर, कशाला जायचं दूर. माझा हिंदच पंढरपूर, इंदापुरामध्ये रिंगण केलं, इंदापुरात रिंगण केलं, इंदापुरात रिंगण केलं. उद्या परवा अकलूजला रिंगण आहे, आज सराटीला, आज इंदापूरला आहे, उद्या सराटीला आहे आणि असंच रिंगण अकलूजला होणार आहे. अहो खरंच आहे वो करा, भक्ती सेवा करा, भक्ती सेवा करा, भक्ती सेवा करा. भारतामध्ये पंढरपूर, कशाला जायचं दूर, माझ्या जगात पंढरपूर. मला विठ्ठल नाही रुक्माई सती भामा पंढरीनाथ. हे आल्या वारीला इंदापुराला, हे 33 कोट दैवत आणि जमरा सभा. अगं फुलं वाटते कुंभावर,
भक्ती सेवा कर महाराष्ट्र पंढरपूर. जय जय रामकृष्ण हरी. या ठिकाणी पोलीस बांधव देखील सहभागी झाले. हे कोणालाही पोलीस बांधव या ठिकाणी आपण पाहिलेत, आनंद घेतलाय. कुठल्याही कसली पर्वा न करता फक्त भक्तीचा सागरात उमटून जाणारे मनोहर पाटील साहेब या ठिकाणी आहेत. काय सांगाल, काय आनंद वाटतो तुम्हाला? त्या वारीमध्ये आम्हाला खूप आनंद मिळाला. अशी वारी कंटिन्यू करत राहावी ते आमच्या नशिबात असलं तर त्यापुढे अशी वारी वर्षानुवर्ष चालत राहावं. हेच आम्ही परमेश्वराच्या कृपेने पुन्हा पुन्हा वारीला सहभागी हो, ही अशी भावना या ठिकाणी साहेबांनी व्यक्त केली. निश्चित तुमच्या कार्य कर्तृत्वाला, पोलीस प्रशासनाच्या कार्याला आमच्या चॅनल कडून आणि तमाम सगळ्या बांधवांकडून मनापासून सलाम. तुम्हाला धन्यवाद. हरी म्हणायचं. हरी मोठा हरी महाराज की ज्ञानेश्वर माऊली. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.